तुम्ही जसं म्हणता की तुम्ही एक एक भूमिका घेतली की माणसांचं जगणं महत्त्वाचं, माणसाचा संघर्ष महत्त्वाचा, हे वाचकांनी स्वीकारलं, फार चांगल्या अर्थाने त्याला प्रतिसाद दिला. पण मला एक वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की साधारणतः 92-93 साली इथे नाट्यत्रयी म्हणजे वाडाचेरी बंदीचा प्रयोग होता. 7 तासाचं नाटक होतं. मी औरंगाबादहून बघायला आलो होतो इकडे आणि योगायोगाने सतीश आळेकर सर आम्ही सोबत बसलो ते नाटक पाहायला आणि 7 तास आम्ही सोबत होतो. तर आळेकर, तेव्हा मी दैनिक मराठवाडामध्ये लिहित होतो वगैरे, तर मी आळेकर सरांना सहज म्हणालो की मी तुमची एक आपण मुलाखत म्हणजे काहीतरी तुमच्याशी चर्चा करूयात, काहीतरी लिहूयात. ते म्हणजे अरे ये उद्या सकाळी. मग घरी गेलो मी त्यांच्या आणि त्यांना एक प्रश्न विचारला होता, मला आठवतं 93 साली. त्यांना मी असं विचारलं होतं की कसं वाटलं तुम्हाला हे एलकुंचवारांचं नाटक. तर सतीश आळेकर सुद्धा स्वतः मोठे नाटककार. त्यांचं उत्तर मला फारच आवडलं आणि एका परिपक्व आणि एका अत्यंत सहृदयी साहित्यिकाचं उत्तर म्हणा किंवा कलावंताचं उत्तर काय असू शकतं. ते म्हणाले, तुला माहिती आहे महेश, म्हणजे ते एलकुंचवारांना महेश म्हणत होते, की महेश ज्या प्रकारचं नाटक लिहितो त्या प्रकारचं नाटक मी नाही लिहित आणि मी ज्या प्रकारचं नाटक लिहितो त्या प्रकारचं महेश नाही लिहित. पण तरीही मी या नाटकाकडे कसं पाहतो, महेश ज्या प्रकारचं नाटक लिहितो, ज्या जॉनरचं नाटक लिहितो त्यात तो कुठे पोहोचलाय हे मी पाहतो आणि तेव्हा मी महेशला सगळ्यात जास्त गुण देतो. मी जर तुलना करायला आलो की काय महेशचं नाटक आहे, ती माझ्या स्कूलशी तुलना करायला, तर महेशचं नाटक मला कधीच चांगलं वाटणार. म्हणजे मला ही जी भूमिका तेव्हा त्यांची वाटली की काय समजून घेण्याची गोष्ट आहे. हे मला इथे उद्धृत करण्याचं कारण असं की तुम्हाला रसिकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला, समीक्षकांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीनं त्याची सगळी मांडणी केली किंवा कथेवर तुमच्या भरभरून लिहिलं. पण तुमचे जे समकालीन आहेत, आता हा एक प्रतिसाद आहे आणि तुमचे समकालीन त्यांचा तुमचा अनुभव तुमच्या कथेबद्दलचा, तुमच्या लेखनाबद्दलचा, शेवटी काय असतं की आपल्या भोवतालचे बरोबरीचे लोक काय म्हणतात याचा पण एक उत्सुकता असते. किंवा तर तुमच्या समकालीनीचा कसा अनुभव आहे तुमच्याबद्दल या बाबतीत? याबाबत काही आठवणी मला नक्की सांगता येते. ज्या वेळेला अकादमीच्या साठी माझी पुस्तकं दरवेळेला असायची आणि अजूनही असतात. शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा होते. त्यावेळेला भारचंद्र नेमाडे असं म्हणाले की उपसंहार या कथेसाठीच फक्त या लेखकाला अकादमी अवॉर्ड देता येईल, एकाच कथेसाठी. काही बाकीचं वाचण्याची गरज नाही. अर्थात मला तो अवॉर्ड त्यावेळेला मिळाला नाही, हा भाग वेगळा. पण हे ऐकणाऱ्याने अतिशय तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी मला हे उद्गार मुद्दाम घेऊन सांगितले की ते असं म्हणाले. त्यामुळे ते समकालीन असं मी त्यांना एका अर्थानं म्हणेन, एका अर्थानं म्हणणार नाही. का म्हणणार नाही, कारण ते सिनियर आहेत आणि समकालीन एवढ्यासाठी की ते अजूनही लिहितात आणि आपल्या भोवती लिहित असतात आणि त्यांची हिंदू आली म्हणजे ते आत्ताच आलेली आहे. त्यामुळे ते एका अर्थानं समकालीन आहे, सिनियर आहेत हे नक्की. पण मग त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्या दीर्घ कथेकडे पाहिलं त्यावरून त्यांना काय वाटतं ते आपलं थोडंसं लक्षात येतंय. रंगनाथ पठार यांनी माझी दाट काळा पाऊस या संग्रहातली पहिली कथा वाचल्यानंतर मला असं म्हणाले की अरे तू किती वेगळं लिहितोस, आमच्या सगळ्यांच्या पेक्षा किती वेगळं लिहितोस. तर इतकंच ते बोलले. म्हणजे बाकीच्या मंडळींच्या लेखनामध्ये जो काही एक सारखेपणा आहे त्याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी वेगळं लिहिता आहात हे अधोरेखित करण्याचा त्यांचा तो प्रयत्न असावा. तर हे अशी समकालीनांची काही उदाहरणं असतील. बाकी मग मी ज्यांच्यामध्ये बसतो, त्यांच्याशी विचार विनिमय करतो, त्यांच्या थेट प्रतिक्रिया माझ्याबद्दल, माझ्या कथांबद्दल वगैरे अशा माझ्यापर्यंत पोचतातच असं नाही. आवडतात त्या. पण मग आपल्याकडे अशा प्रकट होण्याची एक पद्धत नाही आहे की अरे काय लिहितो, जसं हिंदीमध्ये असेल किंवा उर्दूमध्ये असेल किंवा अजून काय असेल की क्या कमबख्त तूने क्या लिखा है, त्या चादर मैली सी, एक चादर मैली सीच्या
त्या लेखकाने लिहून ठेवलेलं त्याचं रेकॉर्डिंग मी कुठेतरी ऐकत होतो. त्यावेळेला त्याला एक सिनियर रायटरने सांगितलं की अरे वेड्या काय लिहिलंस, कंबक्त काय लिहून काढलंस तू. हे जे काही टीकात्मक एका अर्थानं शाबासकी ही देण्याची जी पद्धत आहे ती आपल्या मराठीमध्ये एकूणच मुळात कमी आहे. तर तशी असल्यामुळे समकालीनांच्याकडून तुमच्या साहित्याबद्दल काय वाटतं हा एक अतिशय अवघड आणि गूढ असा प्रश्न आहे. याच्याबद्दल आपल्याला शोधावंच लागेल की नक्की कुठे काही लिहून ठेवलं असेल कोणी तर ते एकत्र करावं लागेल, त्याच्याबद्दल बोलावं लागेल. 2 भाग पडतात की जे एक तर माझ्यावर अतिशय चाहती आहेत किंवा माझ्यावर प्रेम करतात. ती मंडळी माझ्या साहित्यावर खूपच खुश असतात. तर हे मला माहीत नव्हतं, पण अलीकडे जेव्हा पंकज भोसलेसारखा वाचक जेव्हा आणि लेखक जेव्हा सोशल मीडियावर लिहितो त्यावेळेला मला असं कळालं पहिल्यांदाच की माझं लिखाण हे किती बारकाईने वाचलं गेलं होतं. त्याने एक उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये की रात्र क्षितिजावरची रात्र नावाची माझी दीर्घकथा आहे. त्यामध्ये एक कथानायक हा कोणाची तरी वाट पाहतोय आणि जेव्हा खूप कंटाळा आल्यानंतर तो त्याच्यातून बाहेर पडतो आणि मग त्या गल्लीमध्ये त्या रस्त्यावर त्या फुटपाथवर रात्रीच्या वेळी जे जीवन आहे ते जीवन तो जवळून पाहायला लागतो हळूहळू. आणि मग तिथे एक वेश्या बालिका त्याला भेटते आणि मग तो तिला विचारतो की तू शाळेवेळेमध्ये गेली होतीस की नाही. मग ती अशा वेगळ्या पद्धतीनं संवाद सुरू झाल्यानंतर ती थबकते आणि मग ती सांगायला लागते की हो एकदा मी गेले होते. मग काय शिकली होती, तुला काही कविता आठवते का त्यावेळेची. आणि मग ती फुलं पाखरू छान किती दिसते असं ते अभिनय म्हणायला लागते त्या आणि म्हणून त्याला दाखवते आणि ती हरवते त्या क्षणाला, ती छोटी होऊन जाते मनाने. तर हे जे काही हा जो प्रसंग आहे तो प्रसंग जेव्हा तिथे वाचला गेला ते लाऊड प्रकट वाचायची ती कथा एका कॅफेमध्ये. तर कॅफेमध्ये कथा वाचली जाते माझी हे मला माहीत नव्हतं तोपर्यंत, पण ती अशी वाचली जाते आणि लोक ऐकतायत, 8-10 लोक बसून ऐकतायत. त्यावेळेला तो वाचणारा रडायला लागला आणि ऐकणारे रडायला लागले अशा तऱ्हेचा उल्लेख त्यांनी करून ठेवलेला आहे. तेव्हा मला असं लक्षात आलं की याने आपली कथा कुठे जाते, किती बारकाईने पुढे जाते आहे, वाचली जाते आणि किती ठिकाणी ती पोहोचली. तर हे एक उदाहरण त्यातलं. आणि त्याने मग बाकीचे तपशील खूप दिलेले आहेत की कुठे कुठे आम्ही ती कशी वाचत होतो. ठकाजीरामाच्या स्मरणातली रात्र या कथेमध्ये जो रटाल पाऊस पडतोय तो आपल्या मानावरच पडतोय असं वाटत राहणे. तर अशा सूक्ष्म पद्धतीनं वाचन पण होतंय आणि अगदी दूर पसरलेली माणसं आहेत. दुसऱ्या कोणाचं तरी मी पोस्टिंग वाचत होतो की अरे ते मनातला मोर आम्ही वाचला आणि तो मोर कसा असतो, तो मोर खरा नाहीच आहे, तो मनातला आहे, कसा असू शकतो ग्रामीण भागामध्ये. हे सगळं वाचलं तेव्हा लक्षात आलं की समकालीन लेखकांच्या मधून काय येतं आपल्यापर्यंत आणि काय वेळेला बहुधा येत नाही, कारण इतकं सांगण्याची पद्धत नाही नसतेच आपल्याकडे. कदाचित हिंदीमध्ये किंवा उर्दूमध्ये ते असेल जास्त, तिथेही ग्रुप्स असतात, तिथेही सांगितलं पाहिजे न सांगितलं पाहिजे सगळ्या प्रकारचे तिथेही प्रकार असतीलच, कारण माणूस तिथे पण आहे. पण मराठीमध्ये हे कल्चर नाही आहे की वा 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 काय छान लिहिलंय तुमची कथा. दरवर्षी माझी कथा दिवाळी अंकामध्ये असते. अनेक महत्वाच्या दिवाळी अंकांमधून माझ्या कथा येतात, त्यांचं संकलन होतं, त्याचा पुढे संग्रह होतो, त्या संग्रहाला पारितोषिक देखील मिळतं. तरी देखील एक प्रकारची शांतताच असते. त्यामुळे असं कोणी म्हणत नाही की अरे काय 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 कथा लिहिली तू एकदम काय. थोडं मध्ये काही क्वचित त्याला अपवाद होत राहतात. इश्काचा जहरी प्याला या दीर्घकथेबद्दल मात्र मला वेगळा अनुभव आला. त्यामध्ये थोडंसं मोहम्मद अली जिना आहे आणि तो काळ आहे थोडासा आणि पार्टिशनचा भाग आहे. भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपला कथानायक तिथे जाऊन पोहोचलेला आहे. पंजाबी त्याला येतं, तो संशोधक आहे, पण पुन्हा तुम्ही म्हणता तसा वृद्ध आहे, एका पायाने लंगडा आहे, काठी घेऊन चालतो, दाढी बिडी वाढलेली आहे, त्यामुळे तो रिस्पेक्टेबल वाटतो आणि त्या लोकांना तो विशेष असा
कोणीतरी महात्मा आहे असं वाटतं आणि त्या लोकांशी तो संवाद करतो त्याच्या पद्धतीने. आणि मग तिथे अनेक माणसं आपापल्या पद्धतीनं त्याच्याशी डायलॉग करतात. कुणाला काय समस्या आहे, कुणाला काय समस्या आहे. तर ही कथा एकदम वाचकांना थेट तिकडे घेऊन गेली, पाकिस्तान बॉर्डरवर. ज्यांनी पाहिलं होतं त्यांना ते आठवलं, ज्यांनी नाही पाहिलं होतं, ज्यांनी वाचलं होतं त्यांना ते आठवलं. आणि त्याहीपेक्षा त्यांच्या वाचकांच्या, चांगल्या वाचकांच्या लक्षात आलं की वातावरण जरी हे असलं तरी या वातावरणावरची ही कथा नाही, पार्टिशनची कथा नाही, भारत पाकिस्तान पार्टिशन झालेलं आहे त्याच्यावरची कथा नाही. कारण तसं तर मग पुष्कळ आपल्याकडे काय काय लिटरेचर येऊन गेलेलं आहे. तमस आलंय, पार्ट काय कितने आलेलं आहे, किती काय लोकांच्या खूप आताही आलेलं आहे. आणि लोकांच्या त्यामुळे वेदना काय असतात हे लोकांना कळलेलं नाही असं नाही. ही कथा आता मराठीमध्ये लिहिण्याचं प्रयोजन काय आहे हा प्रश्न येतो. कारण मराठी माणसाने पार्टिशन अनुभवलंच नाही आहे, त्या वेदना त्यांना माहिती पण नाही आहे. तिकडून आलेले ते निर्वासित म्हणून आपण त्यांच्याकडे तुच्छतेने बघत राहिलो त्या सिंधी लोकांकडे. आणि मग ते निर्वासित राहिले, आले आणि त्यांनी कॅम्प्स बसवले आणि त्यांनी आता आपल्या व्यापारावर कब्जा बसवून टाकलेला आहे. आपल्या हातात काही नाही. आता ही बाहेरची आलेली माणसं काय काय पद्धतीनं संघर्ष करत आली. पण मग हे मराठीमध्ये आता सांगायचं कशासाठी आहे तर हा वाट बघण्याचा जो एक अटळ असा शाप माणसाला जो मिळालेला आहे आणि अपेक्षा ठेवणे सतत कोणाबद्दल तरी, कोणाच्या बद्दल तरी, की उद्या आणखीन चांगले दिवस येतील, वाट बघा. तर यातून माणसाची काय पिळवणूक होते आहे यावर ही कथा एका अर्थानं अवलंबून आहे, आधारित आहे. कारण त्यामधला प्रत्येक जण कथेत आलेला हा कसला ना कसली तरी वाट बघतोय किंवा कोणाचं तरी कुठली ना कुठली तरी प्रतीक्षा त्याच्या मनात आहे. असं होईल. आणि त्यासाठी ही माणसं जगतायत एका अर्थानं. नसता ती केव्हाच मरून गेली असती किंवा मरून गेली असती तर चाललं असतं. पण फुलफिलमेंट नाही आहे किंवा साफल्य नाही आहे. तर साफल्य नसल्यामुळे जी व्यथा निर्माण होते त्या व्यथेत जगणारी ही सगळी माणसं आहेत. हा जो काही एक साक्षात्काराचा मुद्दा आहे तो भोगण्यासाठी म्हणून जणू आपला नायक तिथे पोहोचलेला आहे. म्हणून तो या सगळ्या माणसांच्या सगळ्या तडफडण्याकडे बघतो. हे जे एलिमेंट या कथेमध्ये आलं त्यावेळेला मला वेगळा अनुभव आला की मला भरभरून प्रशंसा या कथेबद्दल मिळाली. मग ती समकालीन लेखकांनी देखील केली पण कमी, आणि वाचकांनी खूप काही केली. त्यामुळे तुमचा मूळ प्रश्न हा तसा अनुत्तरित राहतो की तुमच्या बरोबरीने लिहिणारी जी मंडळी आहे ती मंडळी, मग ते कवी असतील, कथाकार असतील, कादंबरीकार असतील, तर ही 2 उदाहरणं तुम्ही तुम्हाला दिली. पण मग तुलनेने कवी मंडळींची मला प्रतिक्रिया खूप चांगली आलेली आहे. कारण मला वाटतं ते जास्त मोकळे असतात, मनाने स्वच्छ असतात. तर त्यांच्या प्रतिक्रिया खूप छान होते की अरे काय याच्यामध्ये किती काव्य आलेलं आहे, किती काय होतं आहे, कोणाला काय दिसलं, कोणाला काय दिसलं. मोकळे वाचक होते, जे चांगले वाचक होते त्यांच्या तर आल्याच आल्या. मग ते फोन तरी आले किंवा सोशल मीडियावर त्यांच्या खूप मी पोस्ट पण खूप वाचल्या. पण लेखक मंडळी मात्र काय बोलली नाही. तर त्याचं कारण काय आहे ते आपल्याला आता मुळातूनच शोधावं लागेल. तुम्ही आत्ता म्हणालात की त्या नायकाचा साक्षात्कार जो असतो तो मांडणं, या सगळ्यासाठी लेखकाची एक प्रतिभा नावाची गोष्ट असते, ती काम करत असते. लेखकामध्ये प्रतिभा असते आणि हे जे प्रतिभावंत असतात हे काहीतरी अव्यक्तातलं खेचून आणत असतात, शोधत असतात आणि ते मांडत असतात. तर हे अव्यक्तातलं खेचून आणण्याच्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटतं व्यक्तिशः आपण जे भोवताली पाहतो काही प्रतिभावंत, तर त्याचा एक ताण येत असावा त्या कलावंतावर. तो कुठल्याही क्षेत्रातला असो, लेखकच असला पाहिजे असं नाही. आणि त्या ताणातून बरेच वेळा लेखकाला किंवा कलावंताला विक्षिप्त पातळीवर सुद्धा काही लोक गेलेले दिसतात किंवा त्यांना विक्षिप्त समजलं जातं, म्युझिकल समजलं जातं, असं आपण पाहतो सगळं.
पण ही पातळी जरी किंवा ह्या गोष्टी एक्स्ट्रीम बाजूला जरी ठेवल्या तरी सर्वसाधारणपणे या प्रतिभावंताच्या भागध्येयामध्ये हा ताण असतो आणि तो आवश्यक असतो आणि त्याला तो झेलावा लागतो. पण ताण हा झेलत असताना त्याच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होतात असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या अनुभवातून जाताना तुम्ही काही याच्याबद्दल बोलू शकाल? मी थिअरी ही मांडलेली आहे, जी तुम्ही आता म्हणजे मला सांगितली ती माझी अशा शब्दात मी मांडलेली आहे की जेव्हा अमूर्तातून काहीतरी मुहूर्तामध्ये खेचून आणायचं असेल त्यावेळेला ते आणत असताना दोन रसायनं जेव्हा एकत्र होतात त्यावेळेला तिसरं रसायन निर्माण होतं आणि हे तिसरं रसायन जेव्हा निर्माण होतं त्यावेळेला केवळ रसायन निर्माण होत नाही तर त्याचबरोबर एक दाह निर्माण होतो, एक उष्णता निर्माण होते आणि हाच तो चिरदाह आहे जो माझ्या कथेमध्ये येतो. त्यामुळे या चिरदाह हा जो निर्माण होतो तो भोगावा कुणाला लागतो तर लेखकाला लागतो, कारण तो भोगता देखील आहे आणि त्याचबरोबर तो साक्षी देखील आहे. साक्षीभाव बाळगून तो या वेदनेकडे स्वतः बघतो, कारण त्याला ती भोगायची पण आहे. ही विचित्र अवस्था आहे. याच्यातून एक निर्मितीची अवस्था प्राप्त होते त्याला, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, निर्मिती क्षमता म्हणतो, ती या दाह अवस्थेतून निर्माण होणारी अशी अवस्था आहे ही निर्मितीची. त्यामुळे लेखकाला जे काही मांडायचंय, सांगायचंय, त्याला जो शोध घ्यायचा आहे त्याला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं. म्हणून काय आहे निर्मितीचं गूढ काय, निर्मिती प्रक्रिया काय, याच्याबद्दल नेहमी चर्चा होते. अभ्यासकांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. प्रसिद्ध कविता आहे चित्ता नावाची, इंग्लिश कविता, ज्याच्यामध्ये तो नवोदित कवी सिनियर कवीकडे जातो आणि त्याला असं सांगतो की मला कविता सुचत नाहीये, मी काय करू असं सांगा. त्यांनी सांगितलं की तू प्राणी संग्रहालयामध्ये जा आणि चित्ता जिथे ठेवलेला आहे त्या पिंजऱ्याकडे पाहत उभा राहा. तो उभा राहायला बसून राहिला तिथे. त्याला असं लक्षात आलं की चित्ता या कोपऱ्यापासून त्या टोकापर्यंत, त्या टोकापासून या टोकापर्यंत सतत तो चालतोय आणि पिंजऱ्यामध्ये आणि सतत येरझारा घालतोय. तो एक क्षणभरही थांबत नाहीये, बसत नाहीये, थबकलेला नाहीये, इकडे बघत नाही, तिकडे बघत नाही. तो सरळ बघतोय, सरळ जातोय. त्याच्या येरझारांकडे बघत बसल्यानंतर या कवीला ती प्रसिद्ध अशी चित्ता नावाची कविता स्फुरली आणि त्याने ती लिहिलेली आहे. तर त्याच्या निर्मितीचा क्षण त्याने लिहून ठेवला नसता तो आपल्याला कळाला नसता. पण ही कविता आली कशी, तर या अस्वस्थतेतून ती आलेली आहे. ती अस्वस्थता प्रत्येक लेखकाला ती भोगावी लागते आणि म्हणून मी म्हटलं की अमूर्तामध्ये काहीतरी आहे, ते खेचून तुम्हाला मुहूर्तात आणायचं आहे आणि त्या मुहूर्ताचा चेहरा तुम्हाला बघायचा आहे. पण हे करत असताना दोन रसायनांचा संयोग होतो, तिसरं रसायन निर्माण होतं. ते तिसरं रसायन एक प्रकारची उष्णता निर्माण करतं. ती उष्णता त्या लेखकाला स्वतःला भोगावी लागते आणि त्याच वेळेला तो अलिप्तपणे त्या भोगण्याकडे देखील बघतो आणि या बघण्यातून त्याची निर्मिती होत असते त्याच्या कृतीची. तर आता प्रश्न असा निर्माण होतो की मग या सगळ्या प्रक्रियेचा त्याच्या व्यक्तिमत्वावर काही ताण निर्माण होतो का? तर निसंशय होतोच होतो, कारण त्यातून त्याला सुटकाच नाहीये. त्याच्यावर काही परिणाम होतो का? त्याच्या स्वभावावर काही विक्षिप्ततेकडे तो जातो का? तर काही लोक गेलेले आहेत, चांगले लेखक, मोठे लेखक हे काही कारणासाठी विक्षिप्ततेकडे गेले. काहींनी आपल्या स्वतःचं डिफेन्स मेकॅनिझम तयार केलेलं आहे. जसं म्हणतात की जे कोणाला भेटायचे नाहीत, तर भेटायचे नाहीत म्हणजे ते भेटायचे नाहीत म्हणूनच ते असं लिहू शकले ना. ते जर भेटायला लागले आमच्यामध्ये तर ते काय लिहिणार आहेत, काय लिहू शकले असते अदरवाईज. हा गेला तो आला, हा गेला तो आला, याच्याशी बोल त्याच्याशी बोल, शिळोप्याचं बोल, राजकारणाचं बोल, हवा पाण्याचं बोल, चहा पाण्याचं बोल, आर्थिक परिस्थिती तुमची वाईट आहे माझी चांगली आहे असं काही बोल. याच्या पलीकडे काय बोलू शकले असते ते? तर त्यांनी ते तो एक डिफेन्स मेकॅनिझम होता. किंवा पुलंच्या बाबतीत देखील असं म्हणतात की त्यांच्या पत्नीने त्यांना लोकांच्या पासून दूर ठेवलं वगैरे. तर ते देखील कारण की नाही तर मग तो माणूस एवढं सगळं काही निर्माण करू शकला नसता. तर ही जी काही उदाहरणं आहेत की त्याच्या मनावर, एकूण जगण्यावर जे काही परिणाम होतात, ते परिणाम का होतात? तर हे निर्मितीची जे रहस्य आहे ते आपण समजून घेताना आपल्याला लक्षात येतं की हा जो ताण आहे तो ताण पडतो. पुरुसूरींनी रामायणामध्ये, रामायण कसं निर्माण झालं तर त्याच्यामध्ये देखील वाल्मिकींनी याची साक्ष दिलेली आहे की मला ब्रह्मदेव भेटायला आले
आणि त्यांनी सांगितलं की तू रामकथा लिही. मग मी म्हणालो की मी कसं काय लिहू शकतो, तर हो तू लिहू शकशील असं आश्वासन त्यांनी त्यांना दिलं. आणि मग ते पूर्वेकडे दर्भावर आरूढ झाले आणि मग पूर्वेकडे तोंड करून बसले आणि मग त्यांनी लिहायला सुरुवात केली. हा निर्मितीचा क्षण त्यांनी लिहून ठेवलेला आहे, जो आपल्याला रामायणात वाचता येतो आणि नेमका टिपता येतो. तर नाही तर हा जो प्रचंड असा ताण आहे, जो नैतिकतेचा ताण मी म्हणतो, आणि तुम्ही आत्ता ज्या ताणाचा उल्लेख केला तो ताण हा लेखकाच्या मनावर असतोच असतो. त्याने डिफेन्स मेकॅनिझम ब्रह्मदेवाच्या रूपाने उभं केलं की काही नाही, त्यांनी मला सांगितलं म्हणून मी केलेलं आहे. ही निर्मिती हे जे कैलास लेणं आहे ना, हे मी केलेलंच नाही आहे, माझं कुठेच नाव नाही त्याच्यावर. मग कोणी केलं? हा, मग हे केलं कोणी? तर हे देवांनी केले ना, रातोरात केलेलं आहे. तिकडं कोंबडा हरवला आणि इकडं ते थांबलं सगळं, मी काही केलेलं नाही. ही जी भावना आहे ती डिफेन्स मेकॅनिझम आहे आपल्या कलावंताचा, आणि तो आवश्यक असेल तो मग विक्षिप्त होत नाही. आणि तसा जर तो त्याच्याकडे नसेल तर आपल्याला पुष्कळ उदाहरणं सापडतात. कितीतरी उत्तम नट आहेत, कितीतरी ते शेवटी वेडे झाले, कितीतरी कवी आहेत किती नंतर वेडसर वागायला लागले. हे सगळी ट्रॅजेडीज आपल्याकडे कमी नाही आहेत. एक प्रश्न मी आता तुम्हाला, मला उत्सुकता आहे जाणून घ्यायचा याच्याबद्दल. साधारणतः 29-30 वर्षाच्या नंतर हा प्रश्न मी त्या संदर्भाने विचारतोय. मी जेव्हा तुमची पहिली मुलाखत घेतली होती, ती तुमची एकूणच पहिली मुलाखत होती ही 93 साली, तेव्हा मी तुम्हाला तुमच्या पात्राबद्दल विचारलं होतं. ती मुलाखत साक्षात मध्ये प्रकाशित पण झालेली आहे. आणि तेव्हा तुम्ही तुमच्या पात्राबद्दल काही संदर्भ सांगितले होते. मी तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या पात्रांची नावं अशी का असतात, आणि त्याच्यामध्ये मला फक्त तेव्हा 2-3 कथासंग्रह होते. मला फक्त एक वास्तव गावाचं नाव येणेगूर नावाचं गाव सापडलं होतं, जे येणेगूर आहे आपलं गुंजोटीचे कुठेतरी. त्या संदर्भाने मी तुम्हाला तेव्हा विचारलेलं मला आठवतं. तुम्ही तेव्हा त्याचं फार वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं होतं की तुम्ही म्हणाला होता की खरंच की मी काही काही गोष्टी टाळतो. म्हणजे माझा नायक कधीच परभणीहून येत नाही किंवा औरंगाबादला जात नाही, म्हणजे त्याचे सरळ सरळ असे मी उल्लेख करत नाही. किंवा तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हणाला होता की एका प्रेमाची दास्तान मधला इंदू जी आहे ती मुंबईत राहते, पण त्याचा उल्लेख तुम्ही करत नाही, की तुम्हाला ते कळतं संदर्भाने की ही मुंबईत राहते. किंवा त्याच्यामधल्या तो जो व्यंकटेश आहे तो खेड्यात गावात राहतो, पण गावाचं नाव ते तुम्ही देत नाही. त्याच्या मागे तुमचे काही संदर्भ होते की बाबा काही तुमची एक भूमिका होती त्याच्यामध्ये, की एक तर हे जे अनानुक्षेत्र करणं, किंवा तेव्हा तुम्ही बोलता बोलता असं म्हणाला होता की माझी पात्र क्षितिजा पलीकडून येतात, हे माझ्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं होतं. त्याच्यावर नंतर त्याच्यावर चर्चा झाली आणि तुमची भूमिका अशी होती की माझी पात्र काही गुलाम नाही आहेत अशी, की मी म्हणेल त्याला तिकडून आले इकडून आले. हे सगळं वाचत वाचत हे गेलं की त्याच्यानंतर 25-30 वर्षाचा काळ गेला. नंतरच्या पण तुमच्या गोष्टी दीर्घकथा येत गेल्या. आणि मग मी काय वाचत गेलो, कथानकाच्या सोयीसाठी पण असू शकतं, पण मी आता खूप कथा अशा वाचतो त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये मुझफ्फरपूर येतं, कथानकाची सोय असू शकते. नावं स्पष्ट मग तुम्ही आता लोकमान्य टिळक येतं, सावरकर येतं, हिंदू महासभा येते, काँग्रेस येते, नेहरू येतात, मदन मोहन मालवीय येतात. मग आता हे येतं त्या कथानकाच्या सोयीप्रमाणे असतं. पण हे सगळं की वास्तवामध्ये तुमचं जे किंवा ते मुझफ्फरचं ते काँग्रेसचं, म्हणजे तुम्हाला त्या अधिवेशनाशी देणं घेणं नाहीये, पण तुमचे संदर्भ आता ते स्पष्ट असे येत आहेत. तर मला असं वाटतं की या 25-30 वर्षात तुमच्या या सगळ्या जुनी भूमिका तुमची जी होती ती भूमिका तुम्ही आज त्याच्याकडे कसं पाहता, आणि त्या लेखनामध्ये तुमच्या काही बदल वेगळे झालेत का? नाही, आता मला त्यातले हे चांगला प्रश्न आहे हा, याच्याबद्दल सांगायला आवडेल. एक म्हणजे काय की भूमिकेमध्ये बदल काही झालेला नाहीये, पण भूमिका जास्त स्पष्ट व्हायला लागली. भूमिकेमध्ये बदल झाला नाही असं म्हणताना मला असं लक्ष वेधून घ्यायचं आहे की माझ्या कथांमध्ये जी पात्र येतात त्यांची नावं का नाहीत, हा त्यावेळेचा आपला चर्चा होती. तेव्हा त्याच्यामध्ये आपण ज्याला विश्वात्मक भूमिका म्हणतो ती शोधण्याचा एक प्रयत्न होता. तुम्ही जेव्हा एखाद्या पात्राला त्याचं आडनाव देता त्यावेळेला ते पात्र सीमित होऊन जातं. त्याला एखादं तुम्ही नाव देता, नाव तर देणं अपरिहार्य असतं, त्यामुळे नाव तर तुम्ही देता, पण त्या नावाला देखील सांस्कृतिक संदर्भ असतात. त्यामुळे
ते नाव उच्चारल्यानंतर हे पात्र कोणत्या समाजातून आलेलं आहे, कोणत्या जातीतून आलेलं आहे याचा थोडासा अंदाज वाचकाला येऊ शकतो, जर तो उघडपणे येत असेल तर. त्यामुळे मी अशी अपेक्षा करतो की वाचकाने आपल्या ज्या काही धारणा आहेत त्या धारणा माझ्या पात्रांवर लादू नयेत. की हा कुलकर्णी आहे आणि कुलकर्णी निघाला परभणीला, तो औरंगाबादहून येत होता, म्हणजे मी काय केलं, मी त्याला सीमित केलं आणि मी भूगोल निर्माण केला, वाचकांना सांगितलं आणि त्यामध्ये मी माझ्या पात्राला बंदिस्त करून टाकलं. खरं तर मला या ठिकाणी युनिव्हर्सल अशा प्रकारचा अनुभव मांडायचा आहे. त्यामुळे मी त्याला केवळ नाव देतो, सहसा आडनाव इत्यादी टाळतो, भूप्रदेश देखील टाळतो. आणि जे भूप्रदेश आत्ता यायला लागलेले आहेत, मुझफ्फरनगर, ते जे मुझफ्फरनगर आता उत्तर प्रदेशमध्ये आहेत ते हे नव्हे, कारण हे वेगळंच आहे. कारण मुझफ्फरनगरमध्ये अशा टिकड्या टेकड्या विकड्या आणि हे असणं वगैरे हे असं नाही. असेल तर तो योगायोग, नसेल तरी हरकत नाही, असेल तरी हरकत नाही. पण ते भूप्रदेश निवडला आणि मग त्याच्या भोवती कथा लिहिली असं होत नाही. तर त्याऐवजी ती कथेमध्ये तो भूप्रदेश आधीच आलेला असतो आणि त्याला काहीतरी नाव द्यायला पाहिजे, म्हणून ते आपण समर्पक नाव दिलेलं असतं. त्यामुळे हे नंतर शोधलेलं नाव आहे. आता अलीकडे ज्या कथांचा तुम्ही उल्लेख केला की मदन मोहन मालवीय इत्यादी इत्यादी, ते तर त्या 3 प्रकारच्या कथा आतापर्यंत मी ज्या लिहिल्या त्या मला असं सांगण्यात आलं समीक्षकांकडून की हा मराठीतला वेगळा असा प्रयोग आहे आणि हा सहसा कोणी केलेला नाही. याचं कारण असं की आपण चरित्र कथा म्हणतो अशी कोणी लिहिलेली नाहीये. काही शिवकालाच्या संदर्भात लिहिल्या गेलेल्या कथा सोडल्या तर बाकी लिहिलं गेलेलं नाही. याच्यामध्ये नक्की काय झालंय तर स्वातंत्र्यपूर्व काळ जो अगदी नजीकचा काळ आहे त्या काळामध्ये जी ऐतिहासिक मंडळी वावरत होती, बापूसाहेब आणे असोत किंवा मदन मोहन मालवीय असोत किंवा जिना असोत, या 3 कथा मी लिहिल्या आणि त्या पात्रांच्या मध्ये मी निर्माण केलेली काल्पनिक पात्र त्या काळामध्ये त्यांच्या भोवती वावरत आहेत असं मी त्याच्यामध्ये रचना केलेली आहे. त्यामुळे एक पात्र ऐतिहासिक आहे, त्यांच्या भोवतालचं वातावरण हे ऐतिहासिक आहे, त्यात जे काही घडत गेलं ते सगळं संदर्भाने सिद्ध झालेलं आहे. म्हणून त्या कथांच्या शेवटी संदर्भाचे उल्लेख येतात की या पुस्तकातून या पुस्तकातून. तर कथेच्या शेवटी संदर्भ येणं हे देखील नवच आहे कथेला, सहसा असं होत नाही. की बापूसाहेब आळे म्हटले की विदर्भ आणि त्यांनी केलेली सगळ्या ऍक्टिव्हिटीज आणि ते सगळं त्यांचं हिंदुत्व आणि वगैरे 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 आलेलं आहे. पण मग त्याच्यावर ही कथा लिहायची का नाही लिहायची आहे, वेगळंच काहीतरी सांगायचं आहे. आणि म्हणून तो जो कथानायक आपला येऊन त्यांच्यामध्ये मिसळतो तो वेगळाच आहे, पण तो कुठला आहे काय आहे याची माहिती त्याच्यामध्ये येत नाही, त्याच्या जातीची कल्पना येत नाही, पण उल्लेख येतात, संदर्भ येतात. त्यामुळे वाचकाने तो केवळ आपला अंदाज बांधायचा आहे. इथे मला असं म्हणायचं आहे की कुठेही एक सीमारेषा किंवा चौकोन आखून न घेता आपल्या पात्रांना आपण मुक्त ठेवलं पाहिजे आणि त्या पात्रांना आपापल्या स्वतःच्या स्वभावाप्रमाणे वागण्याची मुभा आपण दिली पाहिजे. ही भूमिका लेखकाची असते आणि असायला पाहिजे. लेखकाच्या शोधात 6 पात्र, नाटककाराच्या शोधात 6 पात्र, हे जे काही 150 वर्षापूर्वी लिहिलेलं नाटक आहे, फ्रेंच नाटक किंवा असं काहीतरी, त्याचा अनुवाद, त्यातला एका प्रवेशाचा अनुवाद मीच केलेला आहे. केवळ तो अनुवाद एवढ्यासाठी केला की त्यातला वेगळेपण मला लक्षात आलं आणि ते पुस्तक माझ्या हातात आल्यानंतर मी ते वाचलं आणि मी त्याचा अनुवाद केलेला होता. अजून तो उपलब्ध आहे, पुढे मी कदाचित पूर्ण करीन ते. आणि यापूर्वी काही लोकांनी ते मराठीत आणलेलं देखील आहे. तर त्यामध्ये हा मुद्दा अधोरेखित करण्यात आलेला आहे की आम्ही नाटकातून बाहेर पडलोत आणि आम्हाला नाटककाराच्या शोधात जायचंय आणि आम्हाला त्याला जाब विचारायचंय की आम्हाला या पद्धतीने तू का निर्माण केलंस आणि आम्हाला का सोडलंस अशा पद्धतीने, अशा वातावरणामध्ये, आणि आता पुढे आमचं काय होणार आहे.
तर ते नाटककारांची त्यांची भेट होतच नाही, पण ते अशा नाटकाच्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणी रिहर्सल चालू आहे, आणि मग तिथे असलेला डायरेक्टर, तिथे असलेला निर्माता, तिथे असलेले नट आणि हे नाटकातून आलेली ही 6 पात्र ही एकमेकांशी बोलतात, असा तो सगळा पहिल्या अंकातला प्रवेश आहे. आता जर आपण निर्माण केलेलं पात्र जर लेखकाच्या शोधात येणार असेल तर ती मोठी भयावह अवस्था होईल. म्हणून बल्झाक सारखा लेखक असं म्हणतो, गमतीने म्हणतो की मी जेव्हा घराच्या बाहेर जातो त्यावेळेला मी उजवीकडे बघतो, डावीकडे पाहतो, माझी पात्र कुठे माझी वाट पाहत बसलेली नाही आहेत ना याची मी खात्री करतो, आणि मग घराबाहेर जातो. नाही तर ती मला केव्हाही गाठतील, आणि मग जर ती मला जाब विचारायला लागले की हे का केलंस तर माझं जगणं अशक्य होऊन जाईल. हे त्याने गंमत जरी केली असली तरी त्यामध्ये लेखकाची जी भूमिका आहे ती खूप तीव्र पद्धतीनं आपल्या अंगावर येते. मी देखील हेच म्हणत आलेलो आहे की माझ्या पात्रांना मी बांधून ठेवत नाही, त्यांना त्यांचं स्वतःचं भागधेय आहे आणि त्यांना सोडून दिलेलं आहे की त्यांची डेस्टिनी आहे वेगळी आणि त्या पद्धतीनं त्यांनी करावं. पण म्हणून ते निरंकुश आहेत असंही नाही, त्यांना कुठल्या तरी एका कलात्मक सूत्राने बांधलेलं आहे, कुठल्या तरी एका अबोध अशा नियतीने बांधलेलं आहे, आणि त्या पद्धतीनंच ती पात्र जाणार पुढे. त्यांचं जगणं, त्यांचं वागणं, त्यांचे स्वभाव हे ज्या त्या कथेतल्या परिस्थितीनुसार आणि जो प्लॉट निवडलेला आहे त्या प्लॉटनुसार होत राहतात. अनपेक्षितपणे काहीतरी होईल असं होत नाही आणि खूप अपेक्षित होईल असंही होत नाही. त्यामुळे या पात्रांना मी सोडूनच दिलेलं असतं. पण आता पात्रांच्याकडे बघण्यासाठी काही विशेष अभ्यासाची गरज आहे का, तर आहे. जो तांत्रिक भाग झाला कथेच्या बाबतीमधला, की जसं नाटकामध्ये 100 पात्रांची रचना करून चालत नाही, कारण ते अशक्य आहे एका अर्थानं, आणि खूप गर्दी होईल. म्हणून इकॉनॉमी ऑफ द कॅरेक्टर्स ही जी काही तिथलं जे मीटर आहे ते कथेला तुम्ही लावता त्यावेळेला तुमच्याकडे कमीत कमी पात्र येतात, आणि जे कुठलं पात्र येईल त्या पात्राचा कथेच्या विकासासाठी काहीतरी उपकारक असा त्याचा हेतू असला पाहिजे, तरच ते पात्र त्या ठिकाणी योजलं जातं. नसता ते येतं आणि निघून जातं असं जर होत असेल तर तो दोष मानला पाहिजे. तर ही एक निर्मितीची किंवा आपण त्याला तांत्रिक अशी जी बाजू आहे लेखकाची, तर तो अभ्यासाचा एक भाग येतो. माझ्या असंख्य पात्र ही जी निर्माण होतात आणि तुम्ही म्हणता क्षितिजाच्या पलीकडून येतात, ते अमूर्तातून येतात एका अर्थानं. मूर्तामध्ये मी आणतो आणि मग त्यांचा वापर करतो. पण मग त्याच्या पलीकडे कुठेतरी मला काहीतरी कथानक सांगायचं आहे, आणि त्या कथानकाच्या पलीकडे कुठेतरी माणसाचा शोध घ्यायचा आहे. माणसाचा शोध घेत असताना मला माणसाच्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे, आणि मग त्याचं जे काही जगणं आहे, त्याची जी वेदना आहे ती शोधायची आहे. तर हे शोध करत असताना या सगळ्या पात्रांचा मला एका अर्थानं उपयोग होत असतो, वापर होत असतो. म्हणून पात्रांच्या बाबतीमध्ये लेखकाला सांगणं अतिशय इंटरेस्टिंग अशी बाब आहे, आणि तितकी पेनफुल पण आहे. या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येतात.